नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची महत्त्वाची माहिती। ज्या माहितीच्या अनुसार आपल्याकडे जे पिल्ल आहे की जे पिल्ल आता पठडे बनले आहेत आणि जे पिल्ल आता लवकरच या ठिकाणी कोंबड्या बनून अंडे घालणार आहेत, अशा 120 दिवस क्रॉस झालेल्या पिल्लांना आपल्या सर्वांना लेयर फीड हे 100% सुरू करावं लागणार आहे। तर मग लेयर फीड काय असते? लेयर फीडचा वापर 120 दिवसाच्या वर झालेल्या पिल्लांना का सुरू करायला पाहिजे? जर असं केलं तर याचा काय फायदा होऊ शकतो व याच्यामुळे खरंच आपल्या कोंबड्यांचं भविष्यात अंडे उत्पादन हे दुप्पट होऊ शकते का? आजच्या व्हिडिओत सगळं समजावून सांगितलं जाणार आहे आणि 120 दिवसाच्या वरच्या पिल्लांना जे की पठड्या आहेत व लवकरच कोंबड्या बनणार आहेत, तर अशा पठड्यांना किती प्रमाणात लेयर फीड द्यायला पाहिजे, अशा पठड्यांना कोणतं लेयर फीड द्यायला पाहिजे, अशा पठड्यांना लेयर फीड हे कोणत्या कंपनीचं द्यायला पाहिजे आणि लेयर फीड दिल्यानंतर कोणते कोणते फायदे या ठिकाणी होऊ शकतात आणि अंडे उत्पादन हे कितपत या ठिकाणी वाढू शकते। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे। जर आपल्या सर्वांना सुद्धा या सर्व प्रश्नाची जर अचूक उत्तरे या ठिकाणी जाणून घ्यायची असतील तर मला वाटतं याच्यासाठी आपण सर्वांनी आता जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत राहील। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, ज्याच्या अनुसार आता 120 दिवस क्रॉस झालेले जे पिल्ल आहे ज्या की आता पठड्या बनल्या आहेत आणि लवकरच या ठिकाणी या कोंबड्या बनून अंडे घालायला सुरू करणार आहेत, अशा पठड्यांना लेयर फीड देणं अत्यंत गरजेचं आहे। पण हे लेयर फीड वेगळं असते। तर मग हे लेयर फीड कोणतं असते? हे लेयर फीड कोणत्या कंपनीचं असते? याचा वापर आपण का करायला पाहिजे? जर याचा वापर केला तर आपला फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि याचा वापर कसा आणि किती प्रमाणात करायला पाहिजे हे सगळं आजच्या व्हिडिओ सविस्तरपणे समजावून सांगितल्या जाणार आहे। जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहितला आणि मी जसं जसं सांगितले तसं तसं या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन केलं तर तुम्हाला सांगतो तुमच्या या पठड्यांचं अंडे उत्पादन तर लवकर सुरू होईल, पण तुमच्या पठड्यांचं अंडे उत्पादन भविष्यात नॉर्मल असणाऱ्या इतर कोंबड्यांपेक्षा कमीत कमी 30 ते 40% अधिक असणार आहे। ते कशामुळे तुम्हाला आता सविस्तरपणे सांगतो या ठिकाणी समजावून। तर बघा मित्रांनो, जन्मलेलं 1 दिवसाचं जे पिल्लू असते तिथपासून जवळपास जेव्हा 150 दिवसांचा अवधी हे पिल्लू क्रॉस करते तेव्हापासून या ठिकाणी हे पिल्लू कोंबडी बनून वयात येत असते आणि 150 दिवसानंतर त्या ठिकाणी हे पिल्लू कोंबडी बनून कधीही अंडे घालू शकते। आता काही 150 दिवसात घालतात, काही 165 तर काही 180 दिवसात। पण मुख्यत्वे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जर 120 दिवसानंतर
आपण योग्य पद्धतीने व पद्धतशीर नियोजन करून जर फेज 1चं लेयर फीड दिलं तर तुम्हाला सांगतो तुमची ही पठडी लवकर अंड्यावरती येईल व 30 ते 50% अंडे उत्पादन अधिक तुम्हाला देईल. कसं ते समजावून सांगतो. तर बघा मित्रांनो, जेव्हा पिल्लू हे 120 दिवसाचं होते, जेव्हा हे पिल्लू पठडी बनतंय तेव्हा त्याच्या शरीरामध्ये अंडे निर्माण करण्यासाठी उपयुक्त घटकांची निर्मिती व्हायला सुरुवात होते. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे पिल्लं असतात जे की आता पठड्या बनलेले आहेत, जर अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वतःच्या शरीरातील उपयुक्त घटकांचा विकास होत असताना अंडे तयार करण्यासाठी आवश्यक असणारा जर कच्चा माल उपलब्ध झाला तर याच्यामुळे त्यांच्या शरीर यष्टीच्या अशा पद्धतीने डेव्हलपमेंटच्या स्टेजेस हे समोर जातात की ज्यामुळे एकतर अंडे उत्पादन लवकर स्टार्ट होते, अंड्याची साईज मोठी मिळते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं विहिरीला झरे असतात तसे कोंबडीच्या शरीरामध्ये सुद्धा अंड्यांचे झरे निर्माण होतात आणि याच्यामुळे आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन लवकर स्टार्ट होऊन नवीन कोंबड्या जास्तीत जास्त अंडे घालतात, कमीत कमी खुडूक होत असतात. आता ही गोष्ट दुर्लक्षित आहे, याच्याकडे कोणी लक्ष आजवर दिलं नाही, पण आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर तुम्हाला सांगतो समजावून की महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की 120 दिवसानंतरच या ठिकाणी या पठड्यांना लेयर फीड का स्टार्ट करायला पाहिजे. 120 दिवसापासून या ठिकाणी यांची अंडे निर्माण करण्यासाठीची जी स्टेज आहे ती विकसित व्हायला सुरू होते आणि याच्यामुळे 120 दिवसानंतरच या पठड्यांना आपल्याला काय करायचं मित्रांनो, लेयर फीड स्टार्ट करायचे. 120 दिवस म्हणजे समजून घ्या बरं काय, पुन्हा कन्फ्युजन नको. 120 दिवस म्हणजे काय म्हणले किंवा एका दिवसाचे पिल्लू. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की या ठिकाणी 1 जानेवारीला एखादं पिल्लू जन्म या ठिकाणी त्याने घेतला. जानेवारीचे 31 दिवस, फेब्रुवारी महिन्याचे समजा आपण पकडा 28 दिवस आणि मार्च महिन्याचे 31 दिवस म्हणजे व्हायलेत किती 90 दिवस आणि त्याच्यानंतरचा एप्रिलचा महिना ह्याचे 30, 120 दिवस म्हणजे 1 मे पासून जर 1 जानेवारीला पिल्लू जन्मला असेल तर 1 मेला 120 दिवसांचं जेव्हा होते ते 121व्या दिवसापासून त्याला लेयर फीड हे स्टार्ट करायचं आहे. आता उदाहरण समजलं का? मग अशा परिस्थितीत प्रश्न पहिला की कोणतं लेयर फीड द्यायचे, तर लेयर फीडमध्ये 2 प्रकार येतं. तर लेयर फीडमध्ये आहे फेज 1 आणि लेयर फीडमध्ये आहे फेज 2. फेज 1 म्हणजे कोणतं की जे लेयर फीड त्या ठिकाणी नवख्या कोंबड्या ज्या की पहिल्यांदा अंड्यावरती येणार आहेत अशा पठड्यांमध्ये अंडे जास्तीत जास्त घालण्यासाठी व अंडे जलद गतीने घालण्यासाठी डेव्हलपिंग स्टेजची निर्मिती करत असते. त्या असणाऱ्या फेजला फेज 1 म्हणतात. म्हणजे हे लेयर फीड फेज 1 आहे. आता लेयर फीड फेज 1 हे द्यायचे किती दिवस असते, फक्त 30 दिवस. 121 दिवसापासून 150 दिवसाच्या दरम्यान द्यायचे. कोंबड्याने अंडे स्टार्ट केले की बंद करून टाकायचे. द्यायचे किती प्रमाणात, तर काही टेन्शन नाही, 15 ते 20 ग्राम द्यायचे प्रति दिवस प्रति कोंबडी आणि कोणत्याही ऋतूमध्ये. आणि 150 दिवसानंतर हे बंद करायचं आणि तिथून पुढे लेयर फीड फेज 2 स्टार्ट करायचं. हे पण 15 ते 20 ग्राम प्रति दिवस प्रति कोंबडी, ती जोपर्यंत जिवंत आहे हयात आहे तोपर्यंत द्यायचं आहे. जर या पद्धतीनं आपण फेज 1 120 ते 150 दिवस आणि फेज 2 150 दिवसाच्या पुढे जर स्टार्ट केलं तर तुम्हाला सांगतो तुमच्या असणाऱ्या नवीन पठड्यांचं ज्या की पहिल्यांदा अंडे घालणार आहेत त्यांचं अंडे उत्पादन लवकर स्टार्ट होईल. त्यांचं अंडे उत्पादन अधिक असेल, त्यांचं अंडे उत्पादन जलद असेल, त्यांच्या अंड्यांचा आकार मोठा असेल, त्यांच्या अंड्यातून जास्तीत जास्त पिल्लंही बाहेर निघतील. त्याच्यामुळे 120 दिवसानंतर या महत्त्वाच्या कारणामुळे आपल्याला या ठिकाणी लेयर फीड फेज 1चा वापर सुरू करायलाच पाहिजे. जर असं केलं तर भविष्यात जिथं 100 गावरान कोंबड्या सांभाळल्या तर तुम्हाला सध्या 25-30 अंडे मिळत असतील किंवा याहीपेक्षा कमी, तर तिथं हा छोटासा बदल केल्यानं 100 कोंबड्या मागं अंडे उत्पादन जवळपास 40 ते 50च्या दरम्यान पोहोचून जाते. बघायला गेलं किती छोटी गोष्ट आहे, पण या छोट्या छोट्या गोष्टीच क्रांती घडवू शकतात. या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच इतिहास घडत असतो आणि या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच आपल्याला जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त होऊ शकतो.
पण अशा गोष्टी सांगणारं, समजावणारं, शिकवणारं आजवर कुणी मिळालं नाही. असू द्यात. इथून पुढे टेन्शन घेऊ नका, कारण या बारीक सारी गोष्टी मी तुम्हाला शिकवणार, समजावून सांगणार आणि तुम्ही आमच्या मार्गदर्शनासह आता या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा सुद्धा प्राप्त करू शकता. जर आपल्याला सुद्धा या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर रायझिंग स्टार परभणी घेऊन आले आपल्या सर्वांसाठी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते व दिलं जाते, ज्यामध्ये आपल्या फार्मचा खाद्य खर्च हा 80% कमी करून दिला जातो. आपल्याला कोंबडीचं व पिल्लांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं व दिलं जाते व त्याचबरोबर कोंबडी व पिल्लांवरती अचानक कोणता आजार आला तर तो आजार कोणता आहे तात्काळ ओळखून त्यावरती कोणता औषधोपचार करायचा की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी राहील याबद्दल मार्गदर्शन केलं जाते. त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, त्या पिल्लांची ब्रूडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन, म्हणजे छोटं पिल्लू मोठं करेपर्यंत सर्व प्रकारचं सहकार्य. आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान अंडी, गावरान पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन, ज्यामुळे विक्रीचं सुद्धा टेन्शन अजिबात राहणार नाही. आणि सोबतच शेड मॅनेजमेंट, की शेड हा किती जागेत निर्माण करावा, किती भांडवलात निर्माण होईल, कमीत कमी जागेत व कमीत कमी भांडवलात कसा निर्माण करायचा याबद्दल सखोल विश्लेषण व मार्गदर्शन. या सर्व असणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचं अचूक मार्गदर्शन मिळत असल्यामुळे आज आमच्या सोबत जॉईन असणारा कुक्कुटपालक बांधव हा लाखोंचा निव्वळ नफा मिळवत आहे, कमावत आहे. जर आपल्याला सुद्धा वाटते की लाखोंचा निव्वळ नफा आपल्याला सुद्धा मिळावा व करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे आपण बघत असाल तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच सामील होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमवा. आमची ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते, जिथं प्रथम लेक्चर, त्यानंतर आठवडाभर वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती देणारं वेदर बुलेटिन, ज्या वेदर बुलेटिनमुळे आठवड्यात काय अडचणी कोंबड्यांवरती, पिल्लांवरती वातावरण बदलामुळे येऊ शकतात व त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा याबद्दल मार्गदर्शन. सरते शेवटी आठवडाभरात जेवढे प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मी स्वतः देतो. इतर दिवशी जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्यांची उत्तरे आपले लखन सर देतात. दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही संपर्क साधून उत्तरे मिळवू शकतात. नंबर आहे 84 21 82 62 62. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं, फार सोपी पद्धत आहे. तर तुम्हाला याच्यासाठी लखन सरांना फोन करायचा. नंबर आहे 84 21 82 62 62. जसा तुम्ही लखन सरांना कॉल केला, लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता व 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 हा फोनपे, गुगल पे नंबर पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा, ज्यामुळे केवळ 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास मिळेल सखोल मार्गदर्शन, ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला या ठिकाणी परिपूर्ण. म्हणून ही संधी दवडू नका. असा चान्स पुन्हा पुन्हा मिळत नाही. आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन आपलं नशीब बदला. संपर्क साधा. यासाठी लखन सरांशी नंबर आहे 84 21 82 62 62. त्याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला जर मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्या व्हिडिओत आपण बघितलं की 120 दिवसानंतर
जी नवीन कोंबडी निर्माण होणार आहे, जी पठडी आहे, सध्या लवकरच अंडे घालणार आहे, तर तिला लेयर फीड कोणतं द्यावं, कसं द्यावं, का द्यावं, किती द्यावं, यामुळे काय फायदे होणार, सगळं तुम्हाला समजावून सांगितले. तरी देखील काही प्रश्न उद्भवले असतील तर लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. जर व्हिडिओमधील माहिती आपणास मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील असेच नवनवीन व्हिडिओज. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो. आपल्यासारख्या तमाम कुक्कुटपालक बांधवांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार.